एकूण एक ग्रंथांना मागत सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येक जण स्वतःबरोबर आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ. या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो. श्वासाश्वासा गणिक एक एक शब्द इथं छापला जातो. इथं प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफ रीडिंग नाही. खोड रबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ. चुकीची दुरुस्ती किंवा शुद्धीपत्रक कोणत्या पानावर टाकायचं ते ग्रंथकर्त्यालाच माहीत नसतं. अनेक चुका जगजाहीर होतात, अनेक लादल्या जातात. असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात. किंवा या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे की ज्यातली असंख्य पानं कुणालाही वाचता येत नाहीत. अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो. श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो. जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो. क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानांवर हा मजकूर का लिहिला नाही अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर दिसते. इन्कम टॅक्स ऑफिसर समोर बँकेची पासबुकं उघडी करून दाखवावीच लागतात. तशी काही प्रांजळ माणसं सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्यापुढे उघडतात. शुभलाभ आणि स्वस्तिक काढून 2-2 चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे. त्यांनी तर देशाच्या ग्रंथातली पुढची पानं सुद्धा सत्ताधाऱ्यांना खळ लावून बरबटून टाकली आहेत. पण जिथं संवाद जुळतो तिथं तुमचं आमचं म्हणजेच श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही. एकाच आवृत्तीमधली एक प्रत उरलेल्या प्रतींशी बोलत राहते. शब्द म्हणा, संवाद म्हणा, यांच्यासारखा जादूगार कोणी नाही. वैरी नाही किंवा यांच्यासारखा मित्र नाही. केवळ पाण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नाही. हा प्रश्न शब्दांनाच विचारायला हवा. षड्रिपूंना जे जे रंग असतील, माया, ममता, वात्सल्य यांना ज्या ज्या छटा असतील त्या तुम्ही शब्दांना बहाल करा. शब्द त्यात मिटून जातील. कुणाशी मतभेद झाले, संघर्ष झाले की शब्दांची निर्यात थांबली. प्रथम संवाद करावासा वाटतच नाही. पण कालांतराने ज्याचं त्याला जाणवतं की आता रागाची धार जरा बोथट झाली आहे. मग काही माणसांना स्वतःचाच राग येतो. आपली शत्रुत्वाची भावना कमी होते. याचा अर्थ काय? वैर भावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुत्वाची भावना जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ती कारणं, त्याची ती गुणवत्ता आणि सौख्यात घालवलेला भूतकाळ तुम्हाला आमंत्रण देत राहतो. पण अहंकाराचा पहारेकरी फाटं उघडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना करत राहतो. त्या कोण्या व्यक्तीकडे पुन्हा तुझं मन धावतंच कसं, हा एकमेव प्रश्न अहंकार विचारित राहतो. आणि मग अट्टाहासाने वैर जोपासलं जातं. अट्टाहासाने संगोपन केलेलं वैर जास्त थकवतं. संगोपनात पुनरुक्ती असते. त्या पुनरुक्तीस सहनशक्तीची कसोटी असते. याचाच जास्तीचा थकवा असतो. पण एकदा ते फाटक पुन्हा उघडलं तर पहारेकऱ्याची शक्ती कमी होत जाते. पुनर्मैत्रीत शब्दांचा प्रवास सुरू झाला की अधूनमधून तो पहारेकरी गस्त घालतो. स्वतःची लाज वाटते. पण इथेही पुन्हा शब्द आणि संवाद विलक्षण जादू करतात. अहंकार, भीड, संकोच, अबोला एक एक वस्त्र उतरवली जातात. फाटक पुन्हा कायम उघडलं जातं. कुंपणही उरत नाही. फाटक जर कायम उघडच ठेवायचं असेल तर कुंपणाची आवश्यकता काय? तारुण्यात कुंपणाच्या मानापमानाचे खांब खोलवर गेलेले असतात. वाढत्या वयानुसार जमीन खचू लागली की हे खांब केवळ तारांच्या आधाराने उभे राहतात. तारांवर गंज चढायला लागला की त्याही कमजोर होतात. जीवन मरणाची सरहद्द नजरेच्या टप्प्यात आली की त्याच्या अलीकडची मानवनिर्मित सगळीच कुंपणं नाहीशी व्हावीत असं वाटू लागतं. मात्र ज्यांना जीवन मरणाची सरहद्द कायम दिसत असते, तिचं भान असतं, अशी माणसं कुंपण बांधलेलं असलं तरीही तिथे नो थरोफेअरचे फलक लावत नाहीत. कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी करू शकत नाही.
वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी, आत जखम आहे ती ज्याची त्याला कायम ठसठसत असते. सेवानिवृत्त होणाऱ्या म्हाताऱ्याचं नेमकं दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीनं ऑफिस बंद पडणार नाही हे दुःख फार मोठं असतं. आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं ही भावना फार सौख्यदायक आहे. रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो यात शंकाच नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय याचा पत्ता लागत नाही त्याचा होतो. कोणतीही शस्त्रक्रिया ही वेळ आल्यानंतर करावी लागतेच. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो आणि पहा त्यावेळेला किती टाके पडले हे देखील अभिमानाने सांगतो. वकिलांचा आणि डॉक्टरांचा पेशा एकदम भिन्न. परिचारिकांचे कपडे स्वच्छ पांढरे, वकिलांचे गाऊन काळे. दिरंगाईचा रंग काळा, तत्परतेचा रंग पांढरा शुभ्र. कॉल आल्याक्षणी हजर राहावं लागतं. खटले मात्र वर्षोनवर्ष चालतात. उत्तम ड्रायव्हर जेव्हा ॲक्सिडेंट करतो तेव्हा तो ड्रायव्हिंग विसरलेला असतो का? तरी अपघात होतात. पट्टीची पोहणारी माणसं नेहमीसारखा उंचावरून सूर मारतात, ती वरच येत नाहीत, म्हणजे त्यांना पोहता येत नाही असं म्हणायचं का? त्याप्रमाणे चांगली शिकली सवरलेली माणसं दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतात तेव्हा शिक्षण किंवा संस्कार विसरलेली असतात असं म्हणायचं का? तोही अपघातच. जो नेहमी घडून जातो तो अपघात. आणि मी तो शांतपणे बघत राहायचा असं? होय, शांतपणे हा शब्द महत्वाचा. कारण तृप्तीचा संसार असून बाहेर आकर्षण का वाटतं हे पुरुष किंवा बाई सांगू शकत नाही. जो प्रश्न त्याचा त्याला सोडवता येत नाही त्याचं उत्तर आपल्याला हवं असतं आणि मग आपण आकारण स्वतःला कमी लेखतो. बाई असेल तर पुरुष जातीला हलकट ठरवते. पण तुम्हाला आधार हवाय हे मी समजू शकतो, पण सध्या तुमच्या नवऱ्याला पण आधार हवाय. तो आता प्रवाहात वाहत चाललाय. आपण वाहत नसून प्रवाहाला व्हायला लावत आहोत या धुंदीमध्ये तुमचा नवरा आहे, प्रवाहात आहे. तोपर्यंत तुम्ही किनाऱ्यावर घट्ट उभ्या राहा आणि त्याची धुंदी ओसरली की त्याला हात द्या. यालाच संसार म्हणतात. दोघांपैकी कुणीतरी एक जण कायम किनाऱ्यावरती घट्ट उभा व्हा. उद्या हीच हकीकत एखाद्या बाईची सुद्धा होऊ शकेल. सदिच्छा ही नेहमी एकाच माणसाची असते. ती कृतीमध्ये आणायची म्हणजे कुणाचं ना कुणाचं सहकार्य लागतं. सहकार्य म्हटलं म्हणजे दुसरी माणसं आली म्हणजे फिसकटलं. सदिच्छेची योजना झाली जी नेहमीच फसण्यासाठी असते. व्यवहारी माणसात, समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनाने स्वीकार केला जातो, बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्या प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. या स्वरूपाचं प्रेम हे प्रेमच नाही, ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती? अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागे अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असते. पण आपण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते. याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग
नेहमीच फसवणारा असतो. वंचना, आत्मवंचना म्हणतात ती ह्यालाच. यामुळे दोन माणसं घायाळ होतात. दडपशाहीमुळे बोलू न शकणारा आणि खुद्द दडपशाही करणारा सुद्धा. एक घायाळ झाल्याचं इतरत्र दाखवत सुटतो, दुसरा दाखवत नाही, एवढाच फरक. पण त्यातही गंमत अशी की जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्या आत घाबरलेला असतो. समाजाला घाबरायचं ठरवलं ना तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय आयुष्य जगता येत नाही. स्वतःच्या